अवतार मेहेर बाबा केंद्र बोंडार येथे दरवर्षी अवतार मेहेर बाबा यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्या अनुषंगाने दिनांक 25 फेब्रुवारी रोजी अवतार मेहेर बाबा यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। जन्मोत्सव निमित्त सकाळी 10 ते 2 पर्यंत मेहेर गीत गायन, सत्संग, भजन, आरती, प्रार्थना करण्यात आली। तसेच दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला। मी मेहेरप्रेमी राजेंद्र बंशीराव शिंदे नांदेडला राहतो आणि विशेष म्हणजे आम्ही 1995 पासून 95-96 पासून बाबा प्रेमी आहोत। आणि हे जे केंद्र आहे त्यांना बोलवा ना आपलं वड्डे समाज, हे जे केंद्र आहे या केंद्राला आमचे बोंडार रहिवासी केरबाजी वड्डे यांनी 11 गुंठे जमीन या ठिकाणी दिलेली आहे आणि ह्या जागेमध्ये त्या दानशूर व्यक्तीने जमीन दिली त्यामुळे या ठिकाणी केंद्र बाबाचं अवतार मेहेर बाबाचं केंद्र स्थापन झालेलं आहे। अवतार मेहेर बाबाची जी पॉवरफुल समाधी आहे ती अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगरपासून एक 20 किलोमीटर अंतरावर मेहराबाद म्हणून आहे, त्या ठिकाणी बाबाची समाधी आहे। त्यांचे लाखो फॉलोअर्स पूर्ण जगामधून आहेत। विशेष म्हणजे मेहेर बाबांनी 10 जुलै 1925 पासून मौन स्टार्ट केलं। टोटल त्यांनी 44 वर्ष बाबांनी मौन केलेलं आहे। बाबाचा मेहेर बाबाचा जन्म आहे 25 फेब्रुवारी 1894 मध्ये बाबाचा जन्म झाला। त्याच्यानंतर बाबांनी 31 जानेवारी 1969 बाबांनी देह सोडला। सगळ्यात महत्त्वाचा टाईम म्हणजे बाबांनी जो देह सोडला दुपारी 12 वाजता 31 जानेवारी 1969 दुपारी 12 वाजता बाबांनी देह सोडला। त्यावेळेस पूर्ण जगामध्ये बाबाचे जेवढे फॉलोअर्स आहेत मेहेर प्रेमी आहेत ते दुपारी 12 ते 12:15 पर्यंत पिन ड्रॉप सायलेन्स मौन पाळतात। असं या ठिकाणी आपल्याला हे जे मेहेर बाबाचं आपल्या नांदेडमध्ये देखील भरपूर बाबा प्रेमी आहेत। विशेष म्हणजे हे सेंटर स्थापन करण्यामागे मेहेरवासी झालेले आमचे रमेश पवार सर, त्यांनी एकट्याने गळ्यामध्ये शबनम अटकून पूर्ण नांदेडमध्ये त्यांनी बाबा प्रेमींना जवळ केलं आणि त्यांना जे साथ मिळाली इथले बोंडारचे माजी सरपंच केरबाजी वड्डे त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्य या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी या ठिकाणी 11 गुंठे बाबांच्या केंद्रासाठी जागा दिलेली आहे। आता आमच्या सर्वांचं मानस आहे हे केंद्र चांगल्या पद्धतीनं स्थापन झालं पाहिजे आणि या ठिकाणी पॉवरफुल बाबाचं एक केंद्र झालं पाहिजे अशी आमची सर्व बाबा प्रेमीची आमची इच्छा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे बैजूसेठ जिल्हा जे आहेत दरवर्षी या ठिकाणी बाबाच्या जन्मदिवसानिमित्त अन्नदान करतात। हे केसरीहार जिल्ह्याचे बंधू आहेत, ते सुद्धा खूप वर्षापासून बाबा प्रेमी आहेत। त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आमचं हे केंद्र पुढं जाणार आहे। आज काय कार्यक्रम? आज सकाळी 5 वाजता सकाळी बाबाचा जो जन्माचा टाइम 5 वाजता सर्व बाबा प्रेमी या ठिकाणी एकत्र जमले। बाबाची प्रेयर, आरती, मौन, मेहेर चालीसा इत्यादी कार्यक्रम सकाळी घेण्यात आले। त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं, बाबाची धुनी तयार करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर आता हा 11 ते 2 वाजेपर्यंत बाबाच्या सत्संगाचा कार्यक्रम आहे आणि 2 वाजेच्या नंतर या ठिकाणी बाबाच्या महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। हर साल है भंडारा करते तो इससे मुझे आनंद मिलता है और सब लोगों को जास्ती आराम करता भंडारे।